सर, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल होत आहे, ते खरे आहे का? हो. नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासाबरोबर विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक विकासालाही जास्त महत्त्व देते. कौशल्य आधारित हे धोरण असल्यामुळे आता विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे HPC म्हणजेच हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड समग्र परिपत्रक यामार्फत होणार आहे आणि विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे ती विविधांगी तपासून त्याद्वारेच अतिशय पारदर्शक पद्धतीने यापुढे मूल्यमापन करण्यात येणार आहे. हो सर, ठीक आहे. मग आमच्या राजूचे मूल्यांकन नक्की कसे होणार हे सांगता का? हो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बालकांचा सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून भारतीय शिक्षण व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे हे ह्या धोरणाचे उद्दिष्ट आहे. मग त्यानुसार आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्था आहे ही इंग्रजांच्या काळापासून फक्त नोकरदार तयार करणे यामध्ये फक्त ज्ञान आणि पाठांतर यावर जास्त भर आपण दिलेला होता. परंतु काळानुरूप शिक्षण पद्धती ही बदलली पाहिजे हे आपल्या त्यावेळेस लक्षात आले नाही. म्हणून तर आपण शिक्षणाच्या बाबतीमध्ये थोडेसे पाठीमागे राहिलो आहोत असे तज्ज्ञांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी आता यापुढे फक्त सर्वांगीण विकास हा शब्द या ठिकाणी वापरला आहे. सर्वांगीण विकास म्हणजे त्यामध्ये त्याचा सर्व बाबतीमध्ये विकास करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे आपण लागू केल्यानंतर या धोरणामध्ये फक्त ज्ञान, आकलन व पाठांतर यावर भर न देता सर्व क्षमतांची वृद्धी व अध्ययनासाठी बहुआयामी दृष्टिकोन वाढविण्याच्या गरजेवर भर दिला आहे. शिक्षण म्हणजे केवळ गुण नाही तर बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि शारीरिक क्षेत्रांचा सर्वांगीण विकास यामध्ये समाविष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल की यापूर्वी आपण मूल्यांकन करत होतो तर ते मूल्यमापन होत नव्हते का? तर ते होत होते, पण फक्त ज्ञान, आकलन व पाठांतराचे. जो विद्यार्थी अधिक वेळ देऊन चांगले पाठांतर करेल तर त्या विद्यार्थ्याला निश्चितच गुण अधिक मिळायचे. आणि म्हणजे शिक्षण म्हणजे पण केवळ गुण नाही तर विद्यार्थ्याच्या ज्ञानाबरोबर त्याचे भावनिक, सामाजिक आणि शारीरिक क्षेत्राचा सुद्धा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मग भावनिक आणि सामाजिक विकास म्हणजे काय? तर माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि समाजामध्ये जगत असताना त्याला विविध सामाजिक गरजा असतात, भावनिक गरजा असतात. या गरजांचं सामान्यीकरण त्याला करता आलं पाहिजे. आणि सर्वात शेवटी शारीरिक क्षेत्रसुद्धा दिलेलं आहे. आता आपण पाहतो की चांगल्या कुटुंबातील विद्यार्थीसुद्धा शारीरिक दृष्टीने कमकुवत असल्याचे आपल्याला दिसून येते. तर यामध्ये काय होतं की खेळापासून विद्यार्थी दूर राहिला आहे आणि मग सर्व शारीरिक बाबी पूर्ण असतानाही विद्यार्थ्याचा त्यामध्ये विकास होत नाही. याला कारण आहे विद्यार्थी हा खेळापासून दूर चाललेला आहे. आणि मग यापूर्वी आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाने विद्यार्थ्याचे मूल्यमापन करायचो. मग त्यामध्ये विद्यार्थ्याच्या 2 वेळा संकलित मूल्यमापनाच्या आपण चाचण्या घ्यायचो आणि इतर वेळी वर्षभरातील त्याचे निरीक्षण करून हे आपण त्याचे आकारिक मूल्यमापन करायचो आणि सर्वात शेवटी आपण त्याचं गुणांकन करून त्याचं श्रेणीमध्ये आपण रूपांतर करायचो. परंतु यामध्ये ही मूल्यमापन पद्धत ही फक्त शिक्षकांवर अवलंबून असल्यामुळे ती कुठेतरी एकतर्फी असल्याचे तज्ज्ञांच्या लक्षात आले आणि म्हणून यामध्ये बदल करणे आवश्यक होते. यामध्ये फक्त शिक्षक नाही तर सर्वच घटकांचा ह्या मूल्यांकनामध्ये सहभाग व्हावा असे त्यांना कुठेतरी वाटून आले.
आणि म्हणूनच बालकाचा समग्र विकास आणि प्रगतीचे मूल्यांकन प्रक्रियेकरता मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र यांचे मार्फत परक या संस्थेची स्थापना करण्यात आली. तर त्यामध्ये परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट याचा शॉर्ट फॉर्म परक ही संस्था केंद्र सरकारने स्थापन केली. आणि परक या राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राच्या उपक्रमांचा भाग म्हणून बालकांच्या समग्र विकासासाठी समग्र प्रगती पत्रकाची संकल्पना मांडलेली आहे. आणि मग त्यामार्फत या परक संस्थेने विविध बाबींचा अभ्यास करून त्यामध्ये विविध शिक्षण तज्ज्ञ, त्याचप्रमाणे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते व बालमानसशास्त्र जाणणारे तज्ज्ञ त्यामध्ये कार्यरत होते व त्यांनी आपला अहवाल सादर केला. व त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरणामध्ये परिच्छेद 4.35 नुसार समग्र परिपत्रक हे इथून यापुढे मूल्यांकनासाठी वापरावे असे ठरवण्यात आले. आणि पारंपरिक मूल्यांकन, त्याला आपण मूल्यांकन म्हणूया, हे वर्षाच्या किंवा सत्राच्या शेवटी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या आधारे करण्यात येत होते. आणि मग त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्व बाबींचं मूल्यांकन होत नव्हतं. म्हणून NEP 2020 म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 परिच्छेद 4.35 नुसार समग्र प्रगतीपत्रक हे प्रगतीचे 360 अंश बहुआयामी मूल्यांकन करणारा अहवाल असेल असे त्यामध्ये सुचविण्यात आले. आता 360 अंश म्हणजे काय, तर सर्व बाजूंनी मूल्यांकन करणारा अहवाल. त्यामध्ये फक्त शिक्षकांनी केलेले मूल्यांकन नाही, तर ते कसा करणार आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. मग त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचे मूल्यांकन होणार आहे, तर बोधात्मक म्हणजे ज्ञानाचं मूल्यांकन होणार आहे. भावात्मक विकास म्हणजे विद्यार्थ्याची आकलन क्षमता किती आहे याचंही त्या ठिकाणी मूल्यमापन होणार आहे. आणि क्रियात्मक विकास, त्याला आपण नवनिर्मिती म्हणतो, की विद्यार्थ्याने ज्ञान मिळवलंय, त्याला त्याचं आकलन झालंय, परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रसंग आल्यावर तो त्या ज्ञानाचा वापर करून काही नवनिर्माण करतो का याची सुद्धा पडताळणी या मूल्यांकनातून होणार आहे. आणि या क्रिएटिव्हिटीला ह्या जगामध्ये या 21व्या शतकामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून या सर्व बाबींचे मूल्यांकन करणारा हा अहवाल असणार आहे. आता मग हे मूल्यांकन होणार तरी कसं, तर पहिलं आहे स्वयंमूल्यमापन. पहिलं त्यामध्ये विद्यार्थी स्वतःचे मूल्यांकन करणार आहे, त्याला आपण स्वयंमूल्यांकन म्हणूया. त्यानंतर सहमूल्यांकन किंवा सहाध्यायी मूल्यांकन म्हणजे विद्यार्थ्याच्या वर्गामध्ये जे त्याचे मित्र आहेत किंवा वर्गात शिकणारे विद्यार्थी आहेत ते सुद्धा मूल्यांकनामध्ये भाग घेणार आहेत. मग त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा विचार होणार आहे, तर यामध्ये प्रकल्प आधारित विविध जे उपक्रम आहेत, पुन्हा चौकशी आधारित अध्ययन, प्रश्नमंजुषा, भूमिका अभिनय, गटकार्य, उपक्रम, पोर्टफोलिओ इत्यादी उपक्रमामध्ये विद्यार्थी कसा सहभागी होतोय या प्रगतीचे मूल्यांकन त्याचे सहाध्यायी हे शिक्षकांच्या मूल्यांकनासोबत करतील. आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्यांचा मूल्यमापनाचा जो शेरा आहे तो शिक्षकांच्या मूल्यांकनासोबत या ठिकाणी गणला जाईल. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्याच्या प्रत्येक बाबीचे मूल्यांकन होण्याकडे हे समग्र प्रगतीपत्रक लक्ष देणार. अशा प्रकारे समग्र प्रगतीपत्रक हे घर आणि शाळा यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा असणार आहे. आणि घर म्हणजे त्याचे पालक आणि शाळा म्हणजे शिक्षक यांच्यामधील समन्वयाचा तो दुवा असेल. आणि हे समग्र प्रगतीपत्रक हे पालक व शिक्षक या बैठकीमध्ये संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांपुढे सादर केले जाईल.
आणि त्यानुसार पालकांकडूनही बालकाच्या प्रगतीविषयी हे शिक्षक अभिप्राय घेतील आणि त्या सर्व बाबींचा विचार करून भविष्यामध्ये मुलाने कोणता व्यवसाय निवडावा किंवा विद्यार्थ्याची आवड काय आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या बाबी कोणकोणत्या आहेत, त्यामध्ये त्याच्यातील क्षमता कोणकोणत्या आहेत व त्या संधी तो कशा प्रकारे मिळवू शकतो याची निवड करण्यासाठी सुद्धा या समग्र प्रगतीपत्रकाचा शिक्षक पालक यांच्या मदतीने विद्यार्थ्याला निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे व अशा प्रकारे शिक्षक, सहाध्यायी विद्यार्थी, पालक या सर्वांच्या एकत्रित मूल्यांकनानुसार निष्कर्ष निघेल त्याप्रमाणे विद्यार्थ्याला त्याचे पुढील भविष्यातील क्षेत्र निवडता येईल. आता समग्र प्रगतीपत्रक म्हणजे काय, तर समग्र परिपत्रक म्हणजे अभ्यासक्रमातील ध्येय, क्षेत्रे, क्षमता, अध्ययन निष्पत्तींच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाविषयी सर्वंकष माहिती देणारा दस्तऐवज होय आणि त्यामध्ये शाळा व घर यांतील ते एक औपचारिक माध्यम असेल. विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांशी तुलना न करता प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक प्रगती कशी होईल यावर भर देणारा तो एक अहवाल असेल. आपण 15 वर्षापूर्वी पाहायचो की गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये तुलना केली जायची व त्यानुसार विद्यार्थ्याची प्रगती गृहीत धरली जायची. परंतु काळानुरूप नंतर आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन स्वीकारले आणि त्याही बाबतीमध्ये शिक्षक मूल्यमापन करत असल्यामुळे त्यामध्ये व्यक्तिभिन्नता येण्याची दाट शक्यता निर्माण होत होती. परंतु हे मूल्यांकन हे औपचारिक असल्यामुळे यामध्ये 360 अंशामध्ये विद्यार्थ्याच्या सर्व बाजूंचा विचार करून हा अहवाल असल्यामुळे यामध्ये विद्यार्थ्यांची तुलना होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला दिसून येते की या ठिकाणी शिक्षक मूल्यांकन करतात, पालक मूल्यांकन करतात, सहाध्यायी विद्यार्थी जे आपल्या बालकासोबत शिकत आहेत ते सुद्धा मूल्यांकन करतात व स्वतः बालक तो सुद्धा स्वतःचे स्वयंमूल्यांकन करतो. आणि मग याद्वारे विद्यार्थ्याला कोणता फायदा होणार आहे, तर विद्यार्थ्याला स्वतःचे सामर्थ्य समजणार आहे. आपल्यामध्ये कोणत्या बाबींना अधिक वाव आहे हे त्याला समजणार आहे. त्यानंतर त्याला आवडीचे क्षेत्र समजणार आहे. लहानपणी विद्यार्थ्यांच्या आवडीमध्ये गोंधळ असतो, परंतु या सर्व मूल्यांकनाच्या अहवालामुळे त्याला त्याचं आवडीचा कल नेमका कोणता आहे ते त्याला समजणार आहे. भविष्यातील संधी त्याला समजणार आहेत. भविष्यामध्ये आपल्या आवडीनुसार, आपल्या सामर्थ्यानुसार आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी संधी आहेत याची जाण विद्यार्थ्याला ही शालेय जीवनामध्येच समजणार आहे. आणि मग त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्या आपल्या सामर्थ्याला ओळखून आपल्यामध्ये अजून सकारात्मक बाबी कोणकोणत्या झाल्या पाहिजे, आपल्यामध्ये कोणकोणत्या सुधारणा आवश्यक आहे हे विद्यार्थी शालेय वयापासून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करेल आणि आपल्यामध्ये आवश्यक असणारे अधिकचे गुण, त्या क्षेत्राशी आवश्यक असलेले अधिकचे गुण तो स्वतःमध्ये प्राप्त करून घेईल आणि निश्चितच त्याला त्याचा फायदा हा होणार आहे. यापुढे विद्यार्थ्याचे मूल्यांकन हे गुणांमध्ये होणार नाही, श्रेणीमध्ये सुद्धा होणार नाही, तर त्याऐवजी त्याच्या संपादनुकीचे वर्णनात्मक चित्र हे त्याच्या समग्र प्रगतीपत्रकावर दिसणार आहे.
जेव्हा विद्यार्थ्याचे मूल्यांकन हे 6 अध्यायी विद्यार्थी करतील, शिक्षक करतील किंवा पालक करतील, तेव्हा ते वर्णनात्मक चित्र त्या ठिकाणी नोंदवेल. आता तुम्ही म्हणाल, वर्णनात्मक चित्र म्हणजे काय? आपण मोबाईलवर व्हॉट्सअप वापरतो, त्यामध्ये जसे इमोजी असतात वेगवेगळ्या भावना दाखवणारे, तशा प्रकारचे इमोजी या समग्र प्रगती पत्रकामध्ये दिलेले असतील. त्या ठिकाणी फक्त आपण शिक्षकांनी, पालकांनी किंवा 6 अध्यायी विद्यार्थ्यांनी गोल करायचे आहे. इतके सोपे आहे. आणि मग आता मी तुम्हाला या समग्र प्रगती पत्रकाची वैशिष्ट्ये सांगतो. तर सर्वांगीण प्रगतीवर भर. या समग्र प्रगती पत्रकामध्ये बौद्धिक, भावनिक, शारीरिक व सामाजिक प्रगतीचे सर्व प्रकारचे पैलू लक्षात येतात. दुसरं म्हणजे सर्वसमावेशकता. समग्र प्रगतीपत्रक हे विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता, आवडी, सामर्थ्यस्थळे, आव्हाने इत्यादी सर्व ओळखून सर्वसमावेशतेचा स्वीकार करते. यामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्याला एकूण विकासाला चालना मिळते. त्यानंतर 360° प्रगती. तर हे समग्र प्रगतीपत्रक विद्यार्थ्यांचा 360° अहवाल तयार करते. आपण पाहिलं की सर्व बाजूंनी ते विद्यार्थ्याचे मूल्यांकन करते. त्यामध्ये स्वयंमूल्यांकन, 6 अध्यायी मूल्यांकन, पालक अभिप्राय, शिक्षक मूल्यांकन या सर्वांचा समावेश होतो. तसेच जाणीव, संवेदनशीलता, सर्जनशीलता या क्षमतांचेही मूल्यांकन यामध्ये दिसून येते व घडून येते. त्यानंतर शाळा व कुटुंब यांच्यामधील दुवा. समग्र प्रगतीपत्रक हे आकारिक मूल्यमापनाचे साधन असून वर्गामधील विशिष्ट कालावधीमध्ये बालकांनी केलेल्या कामगिरीचे विकासात्मक पैलूनुसार किंवा विषयानुसार वर्णन केलेले असते. यामधून कुटुंबातील सदस्यांना आपला बालक नेमक्या कोणत्या स्तरामध्ये येतो हे लक्षात येते. एखाद्या विषयामध्ये त्याची संपादनूक कशी आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येते. आणि मग पालक आपला अभिप्राय या समग्र प्रगतीपत्रकामध्ये देऊ शकतात आणि त्याच्या प्रगतीविषयी शिक्षकांशी सुसंवाद साधू शकतात. त्यानंतर ध्येय निश्चिती. समग्र प्रगतीपत्रकाच्या आधारे बालक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपले ध्येय निश्चित करू शकतो, ज्यामुळे शाळा, शिक्षक, पालक व बालक यांना भविष्यातील कृतीसाठी दिशा मिळण्यास मदत होणार आहे. आणि सर्वात शेवटी क्षमतांचे मूल्यांकन. बालकाच्या स्तरानुसार तो प्रारंभिक, प्रगत व प्रवीण या चढत्या क्रमाप्रमाणे आपल्या क्षमता या निश्चित करू शकतो. अशा प्रकारे हे मूल्यांकन, त्यातही हे शाळेच्या स्तराप्रमाणे वेगवेगळे आहे. ते आपण उद्या निश्चित पाहूया.